मित्रांनो, आयुष्याच्या प्रवासात आपण अनेकदा अशा वळणावर येतो जिथे आपल्याला वाटतं की आपण जगासाठी खूप काय केलं, पण बदल्यात आपल्याला फक्त रिकामे हात आणि दुखावलेलं मन मिळालं. कधी विचार केलाय का की ज्या माणसासाठी तुम्ही स्वतःचा आनंद बाजूला ठेवला, तोच माणूस आज तुम्हाला गृहीत धरतोय? ज्याच्या एका हाकेवर तुम्ही धावून गेलात, तोच आज तुमच्या मेसेजला रिप्लाय देणं टाळतोय. हे का होतं? कारण आपण समोरच्याला आपलं मन वाचायला दिलं, पण स्वतःच्या मर्यादा आखायला विसरलो. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो तुमच्या स्वाभिमानाशी जोडलेला आहे. कोणाशी वाद न घालता, कोणाशी न भांडता, केवळ आपल्या वागण्यातून आणि शांततेतून समोरच्याला त्याची खरी जागा कशी दाखवायची हे आज आपण शिकणार आहोत. हा व्हिडिओ तुमच्यासाठी एक आरसा असेल जो तुम्हाला तुमची खरी ताकद दाखवून देईल. जर तुम्हाला वाटत असेल की तुमची किंमत कमी होत चालली आहे, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण आज तुमची विचार करण्याची पद्धत कायमची बदलणार आहे. चला या मानसिक परिवर्तनाच्या प्रवासाला सुरुवात करूया. नंबर 1, उपलब्धतेचा सापळा आणि तुमची खरी किंमत. माणसाच्या स्वभावाबद्दल एक कटू सत्य असं आहे की त्याला ज्या गोष्टी सहजासहजी मिळतात त्याची तो कधीच कदर करत नाही. तुम्ही विचार करा, हिरा महाग का असतो? कारण तो दुर्मिळ आहे. आणि स्वस्त का आहे? कारण ते सगळीकडे उपलब्ध आहे. आपल्या आयुष्यात आपणही हेच करतो. आपण लोकांसाठी इतके उपलब्ध असतो की लोकांना आपली सवय होऊन जाते. मानसशास्त्र सांगतं की अति उपलब्धता तुमची व्हॅल्यू कमी करते. जेव्हा तुम्ही कोणाचाही फोन एका रिंग मध्ये उचलता, कोणाचेही काम आपले काम सोडून करता, तेव्हा तुम्ही जगाला सांगत असता की माझ्या स्वतःच्या वेळेला काहीच किंमत नाही. कोणाला त्यांची जागा दाखवण्याचा पहिला नियम म्हणजे स्वतःचा वेळ महाग करा. लोकांना हे कळू द्या की तुमची संमती मिळवणं इतकं सोपं नाही. जेव्हा तुम्ही काही गोष्टींना नाही म्हणायला शिकता, तेव्हा समोरच्याला तुमच्या होची किंमत कळते. तुमची अनुपस्थिती ही तुमची सर्वात मोठी शक्ती आहे. जोपर्यंत लोकांना तुमची उणीव भासत नाही, तोपर्यंत त्यांना तुमच्या असण्याचं महत्व कळणार नाही. त्यामुळे आजपासून प्रत्येकासाठी 24 तास उपलब्ध राहणं थांबवा. स्वतःच्या आयुष्याला प्राधान्य द्या, मग जग तुम्हाला प्राधान्य देईल. नंबर 2, शब्दांपेक्षा प्रभावी शांततेचे अस्त्र. अनेकदा आपल्याला वाटतं की अपमान झाला की लगेच उत्तर दिलं पाहिजे, ओरडलं पाहिजे, पण खरी ताकद ओरडण्यात नाही तर शांत राहण्यात असते. जेव्हा कोणी तुमच्यावर टीका करतं किंवा तुम्हाला खाली दाखवण्याचा प्रयत्न करतात, तेव्हा तुमची प्रतिक्रिया हेच त्यांचं यश असतं. त्यांना तुम्हाला अस्वस्थ बघायचं असतं. त्या क्षणी जर तुम्ही फक्त शांत राहिलात आणि समोरच्याच्या डोळ्यात डोळे घालून फक्त एक स्मित हास्य दिलं, तर समोरच्याची अवस्था बिकट होते. तुमचं मौन समोरच्याला विचार करायला भाग पाडतं की याला माझ्या बोलण्याचा फरक का पडला नाही. हे एक प्रकारचे मानसिक युद्ध आहे. शांतता ही कमजोरी नाही, तर ती एक अशी ढाल आहे जिच्यावर समोरच्याचे सर्व वाद निकामी होतात. शब्दांनी दिलेली जखम कदाचित भरून येईल, पण शांततेने निर्माण केलेला प्रश्न समोरच्याला रात्रभर झोपू देणार नाही. कोणाला जागा दाखवण्यासाठी शिवीगाळ करण्याची गरज नसते. तुमची एक अर्थपूर्ण शांतता त्यांना त्यांच्या मर्यादेची जाणीव करून देण्यासाठी पुरेशी असते. ज्यांच्याकडे स्वतःच्या भावनांवर नियंत्रण आहे, तो जगातील कोणत्याही व्यक्तीला हरवू शकतो. नंबर 3, भावनिक गुंतवणुकीचे नियंत्रण आणि अलिप्तता. आपल्या दुःखाचं मूळ आपल्या अपेक्षांमध्ये असतं. आपण विचार करतो की मी त्यांच्यासाठी इतकं केलं तर त्यांनीही केलं पाहिजे, पण हे जग व्यवहारावर चालतं. मानसशास्त्रानुसार लोक तुमच्याशी तेव्हा चांगले वागतात जेव्हा त्यांना तुमची गरज असते. ज्या क्षणी तुम्ही भावनिक दृष्ट्या कोणावर तरी अवलंबून राहता, त्या क्षणी तुम्ही गुलाम होता. कोणाला जागा दाखवायची असेल तर त्यांच्याबद्दलची तुमची ओढ कमी करा. यालाच अलिप्तता किंवा डिटॅचमेंट म्हणतात. जर कोणी तुमच्याशी चुकीचं वागत असेल तर त्यांच्यावर चिडण्यापेक्षा त्यांच्याकडे दुर्लक्ष करा. जेव्हा तुम्ही कोणाकडे दुर्लक्ष करता, तेव्हा तुम्ही त्यांना हे सांगता की तुझं माझ्या आयुष्यात असणं किंवा नसणं आता मला फरक पडत नाही. दुर्लक्ष करणं हा जगातील सर्वात मोठा अपमान आहे. तुमची ऊर्जा अशा लोकांवर खर्च करू नका जे तुमची कदर करत नाहीत. स्वतःला इतकं खंबीर बनवा की कोणाचंही येणं किंवा जाणं तुमच्या मानसिक शांततेला धक्का लावू शकणार नाही. ज्या दिवशी तुम्ही स्वतःच्या सुखाचे मालक व्हाल, त्या दिवशी जगातील कोणती शक्ती तुम्हाला झुकवू शकणार नाही. नंबर 4, यशाचा गजर आणि प्रगतीची ताकद. कोणालाही त्यांची जागा दाखवण्याचा सर्वात रॉयल मार्ग म्हणजे यश. लोकांनी तुम्हाला कितीही टोमणे मारले, कितीही कमी लेखलं, तरी त्यांना उत्तर द्यायला जाऊ नका. तुमची मेहनत हेच तुमचं उत्तर असावं. विचार करा, एखादा माणूस तुमच्यावर दगड फेकतोय आणि तुम्ही तेच दगड वापरून एक मोठा किल्ला उभा केलात.
तर समोरच्याची अवस्था काय होईल? तुमची प्रगती बघून समोरचा माणूस आपोआप त्याच्या जागेवर येतो. यश हे शत्रूंसाठी सर्वात मोठं विष असतं. जेव्हा तुम्ही अशा उंचीवर पोहोचता जिथे लोक तुम्हाला बघण्यासाठी मान वर करतात, तेव्हा त्यांना त्यांच्या लघुपणाची जागी होते. प्रगती हा सर्वात गोड बदला आहे. तुमचं काम इतकं शांततेत करा की तुमच्या यशाचा आवाज जगाला ऐकू गेला पाहिजे. ज्या लोकांनी तुम्हाला नाकारलं त्यांना एक दिवस तुमची वेळ मिळवण्यासाठी रांगेत उभं राहावं लागलं पाहिजे. हीच खरी जागा दाखवणं आहे. तुमची उंची वाढवा म्हणजे लोक आपोआप बुटके वाटायला लागतील. नंबर 5, स्वाभिमानाची लक्ष्मण रेखा आणि स्पष्ट वक्तेपणा. आपण खूप वेळा नाती टिकवण्यासाठी स्वतःचा स्वाभिमान गहाण ठेवतो, पण लक्षात ठेवा, जो स्वतःचा आदर करत नाही त्याचा आदर कोणीच करत नाही. तुमच्या आयुष्यात काही नियम असावेत. लोकांनी तुमच्याशी कसं वागावं याचे अधिकार तुम्ही त्यांना दिलेले असतात. जर कोणी तुमच्याशी उद्धटपणे वागत असेल तर त्यांना तिथेच थांबवा. स्पष्टपणे सांगा की तुझी ही वागण्याची पद्धत मला आवडलेली नाही. सुरुवातीला लोक तुम्हाला गर्विष्ठ म्हणतील, पण हळूहळू त्यांना कळून चुकेल की तुमच्याशी वागताना मर्यादा पाळाव्या लागतात. नातं टिकवण्यासाठी झुकणं चांगलं आहे, पण इतकं झुकू नका की समोरचा तुमच्या पाठवर पाय ठेवून पुढे निघून जाईल. स्वतःच्या नजरेत तुमची प्रतिमा काय आहे हे सर्वात महत्वाचं आहे. ज्या दिवशी तुम्ही स्वतःच्या स्वाभिमानाशी तडजोड करणं थांबवाल त्या दिवशी जग तुम्हाला सन्मानाने वागवेल. तुमची लक्ष्मण रेखा ओलांडण्याची हिंमत कोणाची होता कामा नये. नंबर 6, स्वतःवरचे प्रेम आणि मानसिक स्वातंत्र्य. आपण आयुष्यभर इतरांना खुश करण्यात वेळ घालवतो, पण स्वतःला खुश ठेवायचं विसरून जातो. जगाला तुमची जागा तेव्हाच कळेल जेव्हा तुम्हाला तुमचं महत्व पटेल. स्वतःवर प्रेम करणं म्हणजे स्वार्थी होणं नव्हे, तर तो एक आत्मसन्मान आहे. तुम्ही कोणाचे तरी आयुष्य सुसह्य करण्यासाठी या जगात आलेले नाही आहात. तुमचं स्वतःचं एक ध्येय आहे, तुमचं एक अस्तित्व आहे. जे लोक तुम्हाला त्रास देतात, जे तुमच्या मानसिक शांततेचा भंग करतात, त्यांना कचऱ्यासारखं आयुष्यातून काढून टाका. तुमचं मन हे एक मंदिर आहे, तिथे नकारात्मक लोकांना थारा देऊ नका. जेव्हा तुम्ही स्वतःच्या छंदांमध्ये, स्वतःच्या कामात आणि स्वतःच्या प्रगतीत रमून जाता, तेव्हा फालतू लोकांकडे बघायला तुम्हाला वेळच उरत नाही. तुमची ही व्यवस्था लोकांना त्यांची जागा दाखवून देते. ज्या दिवशी तुम्हाला स्वतःच्या सोबतीची सवय होईल त्या दिवशी कोणाच्या सोबतीची तुम्हाला हाव उरणार नाही. नंबर 7, मानवी स्वभावाचे गुपित आणि अंतिम सत्य. मित्रांनो, या संपूर्ण चर्चेचा सर्वात महत्वाचा आणि कणा असलेला हा शेवटचा मुद्दा. आपण आयुष्यात अनेकदा तक्रार करतो की तो माझ्याशी असा का वागला किंवा तिने माझा अपमान का केला, पण यामागे मानवी स्वभावाचे एक अतिशय खोल रुजलेले गुपित आहे. ते गुपित असे आहे की लोक तुमच्याशी तसेच वागतात जशी तुम्ही त्यांना परवानगी देता. हो, हे ऐकायला कदाचित थोडं जड वाटेल, पण हेच अंतिम सत्य आहे. तुमचं वागणं, तुमची सहनशीलता आणि तुमचा स्वतःबद्दलचा दृष्टिकोन हे जगाला शिकवत असतं की त्यांनी तुमच्याशी किती अंतरापर्यंत आणि कशा प्रकारे व्यवहार करायचा आहे. हे जग म्हणजे एक भव्य रंगमंच आहे आणि या रंगमंचावर तुम्ही तुमच्या आयुष्याचे एकमेव लेखक, दिग्दर्शक आणि नायक आहात. तुमच्या आयुष्याच्या या नाटकामध्ये कोणाला कोणती भूमिका द्यायची हे पूर्णपणे तुमच्या अधिकारात आहे. अडचण तेव्हा निर्माण होते जेव्हा आपण अशा लोकांना मुख्य भूमिकेत मेन रोल स्थान देतो जे आपल्या आदरास पात्र नाहीत. जो माणूस तुमचा वारंवार अपमान करतो, जो तुमच्या स्वप्नांची थट्टा उडवतो, त्याला तुमच्या आयुष्याच्या केंद्रस्थानी ठेवण्याची चूक करू नका. अशा लोकांना सन्मानाने प्रेक्षक गॅलरीत टाका, त्यांना लांबून तुमचं आयुष्य पाहू द्या, पण त्यांना तुमच्या निर्णयावर किंवा तुमच्या मनावर प्रभाव टाकण्याचा अधिकार देऊ नका. लक्षात ठेवा, कोणाला त्यांची जागा दाखवणं म्हणजे सूट घेणं किंवा त्यांच्याशी क्रूरपणे वागणं नाही. हे केवळ स्वतःला सुरक्षित ठेवण्याचं एक माध्यम आहे. तुमची ऊर्जा मर्यादित आहे आणि तुमचं आयुष्य खूप छोटं आहे. ही मौल्यवान ऊर्जा अशा लोकांशी भांडण्यात किंवा त्यांना स्वतःची किंमत पटवून देण्यात वाया घालवू नका ज्यांना तुमच्या अस्तित्वाची साधी जाणीवही नाही. आपण अनेकदा कोळशाच्या खाणीत हिरा शोधण्याचा प्रयत्न करतो, पण तिथे फक्त हात काळे होतात. तुम्ही स्वतः एक मौल्यवान हिरा आहात. हिऱ्याची खरी चमक ही प्रकाशात असते, अंधाऱ्या खाणीत नाही. जर तुम्ही स्वतःला चुकीच्या लोकांच्या संगतीत ठेवलात तर तुमची चमक कधीच जगासमोर येणार नाही. मानवी स्वभावाचं दुसरं सत्य असं की लोकांना तुमची किंमत तुमच्या असण्यापेक्षा तुमच्या नसण्याने जास्त कळते. ज्या दिवशी तुम्ही स्वतःच्या प्रकाशात चालायला शिकाल, ज्या दिवशी तुम्हाला कोणाच्याही आधाराची किंवा कोणाच्याही मान्यतेची, व्हॅलिडेशनची गरज उरणार नाही, त्या दिवशी या जगाचा अंधार तुम्हाला स्पर्शही करू शकणार नाही. स्वतःभोवती एक असा वलय निर्माण करा की जिथे फक्त आदर आणि सकारात्मकता असेल.
जे लोक या वलयात बसत नाही त्यांना तुमच्या आयुष्यातून बाहेरचा रस्ता दाखवण्यात कधीही कचरू नका. शेवटी हे लक्षात ठेवा की तुमची शांतता ही तुमची कमजोरी नाही तर तुमची निवड आहे. ज्या दिवशी तुम्ही स्वतःला ओळखाल त्या दिवशी तुम्हाला कोणालाही जागा दाखवण्याची गरज पडणार नाही, कारण तुमचं व्यक्तिमत्व इतकं प्रभावशाली असेल की लोक आपोआप त्यांच्या मर्यादित राहतील. स्वतःचा प्रकाश इतका प्रकार ठेवा की चुकीची माणसं त्या प्रकाशाने दिपून स्वतःहून दूर होतील. हेच माणूस स्वभावाचे अंतिम सत्य आहे. तुम्ही स्वतःचा आदर केला तरच हे जग तुमचा आदर करेल. तुमची चमक ही तुमची ओळख आहे, तिला कधीही कोमेजू देऊ नका. मित्रांनो, आज आपण ज्या गोष्टीवर चर्चा केली त्या केवळ ऐकून सोडून देण्यासारख्या नक्कीच नाहीत. आयुष्याच्या या प्रवासात आपल्याला अनेक माणसं भेटतात, काही आपल्याला फुलं देतात तर काही काटे. पण लक्षात ठेवा, काट्यांनी बोचण्यापेक्षा त्या काट्यांच्या झाडाला खतपाणी घालणं बंद करणं हाच खरा शहाणपणा असतो. कोणाला त्यांची जागा दाखवणं म्हणजे सूट घेणं नव्हे तर स्वतःच्या आयुष्यातून कचरा साफ करणं आहे. ज्या क्षणी तुम्ही स्वतःला ओळखा, त्या क्षणी तुम्हाला तुमच्या अस्तित्वाची किंमत कळेल. त्या क्षणी अर्ध्याहून अधिक जग तुमच्या समोर नतमस्तक झालेला असेल. लोक तुमच्याबद्दल काय बोलतात यापेक्षा तुम्ही स्वतःबद्दल काय विचार करता हे जास्त महत्वाचं आहे. आजपर्यंत तुम्ही जगासाठी जगलात, लोकांच्या मर्जीनुसार स्वतःला बदललं, कोणाचं तरी मन राखण्यासाठी स्वतःच्या मनावर दगड ठेवला. पण आता बस झालं, आता वेळ आली आहे स्वतःसाठी उभं राहण्याची. तुमचा आत्मसन्मान ही काय बाजारात मिळणारी वस्तू नाही की ही कोणीही येईल आणि ती विकत घेऊन जाईल. तो तुमचा दागिना आहे आणि त्याची चमक टिकून ठेवणं ही पूर्णपणे तुमची जबाबदारी आहे. लक्षात ठेवा, सिंह जेव्हा शांत असतो तेव्हा याचा अर्थ असा नाही की तो शिकार करायला विसरलाय. त्याचा अर्थ असा असतो की तो योग्य वेळेची वाट पाहतोय. तुमची शांतता ही तुमची कमजोरी समजू नका, ती तुमची सर्वात मोठी ताकद आहे. ज्या क्षणी तुम्ही शांत राहून स्वतःच्या प्रगतीवर लक्ष केंद्रित करा त्या दिवशी तुमचं मौनच जगाला तुमची खरी ओळख पडेल. कोणाला त्यांची जागा दाखवण्यासाठी आपल्याला हात उचलण्याची गरज नाही. आपली नजर आणि आपला ठाम स्वभावच पुरेसा असतो. आयुष्यात अशा उंचीवर पोहोचा की जिथे तुम्हाला त्रास देणारे लोक तुमच्या यशाचा प्रकाश बघून थक्कवतील. तुमची प्रगती हाच तुमच्या अपमानाचा सर्वात मोठा आणि सर्वात गोड बदला आहे. जो माणूस स्वतःला घडवण्यात व्यस्त होतो त्याला कोणाशी भांडायला किंवा कोणाचा वाईट चिंतायला वेळच उरत नाही. त्यामुळे स्वतःला इतकं समृद्ध करा की लोक तुमच्याशी जोडले जाणं हे स्वतःचं भाग्य समजतील. आजचा हा व्हिडिओ जर तुमच्या काळजाला स्पर्श करून गेला असेल तर जर तुम्हाला वाटलं असेल की आता बदलाची वेळ आली आहे तर आजच एक पाऊल उचला. स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःवर प्रेम करा आणि आपल्या स्वाभिमानाशी कधीही तडजोड करू नका. हे जीवन तुम्हाला एकदाच मिळालं आहे, ते कोणाच्या तरी तालावर नाचवण्यासाठी वाया घालू नका. स्वतःचे राजे बना, स्वतःचे नियम स्वतः लिहा आणि अभिमानाने जगा. जर तुम्हाला हा व्हिडिओ प्रेरणादायी वाटला असेल तर कमेंट मध्ये माझा सन्मान माझी जबाबदारी असं नक्की लिहा. यामुळे मला कळेल की माझ्या शब्दांनी तुमच्या आयुष्यात थोडा तरी बदल घडवला आहे. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबा, कारण अशाच प्रभावी विषयावर आपली ही मैत्रीपूर्ण चर्चा चालूच राहणार आहे. हा व्हिडिओ त्या प्रत्येक मित्राला पाठवा जो सध्या स्वतःची किंमत विसरला आहे. चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका पॉवरफुल व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, खंबीर राहा आणि नेहमी लक्षात ठेवा तुमची लायकी तुम्ही स्वतः ठरवता, हे जग नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.